युद्धविरामाच्या संकेतानंतर सोन्याच्या दरामध्ये प्रतितोळा 5,500ची वाढ. आजचा भाव 1,45,000 रुपये. चांदीच्या दरामध्येही 10,000 रुपयांची वाढ. इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव. आंतरखंडीय क्षेपणास्त्रांद्वारे इराणचे हल्ले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाउंटवर हल्ल्याचा व्हिडिओ जारी. अमेरिका आणि इराण दरम्यान पाकिस्तान मुख्य मध्यस्थाच्या भूमिकेत. इस्लामाबादेत दोन्ही देशांची आठवड्यामध्ये चर्चेची शक्यता. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांच्याशी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली होती चर्चा. आखाती देशातील युद्धाचा सोलापुरातील रिक्षा चालकांना फटका. एलपीजी गॅसचे पंप बंद असल्यानं गो गॅसच्या दरात जवळपास दुपटीनं वाढ. 49 रुपये किलोनं मिळणारा गॅस 85 रुपयांवर. बंधू अशोक खरातची काल 10 तास कसून चौकशी. खरातची पोलीस कोठडी आज संपत असल्यानं पुन्हा कोर्टात हजर करणार. खरात विरोधात काल आणखी 3 नवे गुन्हे दाखल. बंधूबाबा अशोक खरातचे आणखी काळे कारनामे उघड. चिंचोके रबरी साप बनावट खड्यांबरोबर मध विकून भक्तांना गंडवलं. लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना 1 किलो मधाची बाटली 9 लाख रुपयांना विकायचा. बंधूबाबा अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत निवेदन देणार. मुख्यमंत्री विधानसभेत कोणती माहिती देणार याकडे लक्ष. नीलम गोऱ्हेंना उपसभापती पदावरून हटवा. ठाकरे सेना, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आज विधान परिषदेत प्रस्ताव मांडणार. सातारा एसपी प्रकरणी गोऱ्हेंनी अधिकाऱ्यांचा गैरवापर केल्याचा विरोधकांचा आरोप. विधान परिषदेच्या 9 आमदारांना आज निरोप. उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरींसह 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार. ठाकरेंच्या निरोप समारंभात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष. मुंबईतल्या सिद्धिविनायक न्यासाच्या दानपेटीतून पैसे चोरी प्रकरणात आतापर्यंत 6 जणांना अटक. सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींची धरपकड. दानपेट्या उलट्या करून बोटांनी बाहेर काढल्या नोटा. आतापर्यंत 60,000ची रोकड जप्त. कॅनडाची गायिका आणि अभिनेत्री नोरा फतेहीची भारतातून हकालपट्टी होण्याची शक्यता. 10 वकिलांची टीम मंत्रालयात. वर्क परमिटचा गैरफायदा घेतल्याचा आरोप. नमस्कार महाराष्ट्र, या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. मी आकांक्षा जावडेकर आणि आत्ताची एक मोठी अपडेट पाहूयात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक बंधूबाबा अशोक खरात प्रकरणी सभागृहामध्ये आज निवेदन करणार आहेत आणि त्याआधी सुनेत्रा पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत. आताची एक मोठी अपडेट आपण पाहतोय. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. आज मुख्यमंत्री हे सभागृहामध्ये निवेदन करणार आहेत. नाशिकमधील बंधूबाबा अशोक खरात प्रकरणी ते माहिती देणार आहेत आणि त्याआधीच सुनेत्रा पवार आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा राजीनामा हा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला होता. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे रुपाली चाकणकर यांनी हा राजीनामा सुपूर्द केलेला होता आणि त्यानंतर अशी देखील मागणी होत होती की राष्ट्रवादी पक्षामधून देखील त्यांची हकालपट्टी करावी. या सगळ्याच अनुषंगानं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा करतात का हे देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं असं ठरणार आहे. नाशिकमधील बंधूबाबा अशोक खरात प्रकरणी चौकशीला वेग आलेला आहे. चौकशी सुरू आहे आणि याच सगळ्या चौकशी संदर्भामध्ये आज मुख्यमंत्री फडणवीस हे सभागृहामध्ये माहिती देणार आहेत. त्यामुळे यामध्ये मुख्यमंत्री नेमकी काय माहिती देतात हे देखील पाहणं आज अत्यंत महत्त्वाचं असणार आहे आणि त्याच अनुषंगानं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट देखील महत्त्वाची ठरते.
आणि दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या आमदारांची आज संध्याकाळी 7 वाजता देवगिरी निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे। रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनाम्याच्या संदर्भामध्ये या बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून आजच्या बैठकीमध्ये आमदारांना काही महत्त्वाच्या सूचना या करण्यात येणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे। आज संध्याकाळी 7 वाजता देवगिरी या त्यांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे। राष्ट्रवादीच्या सगळ्याच आमदारांची देवगिरी निवासस्थानी ही महत्त्वपूर्ण अशी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मार्गदर्शन करणार आहेत आणि याच संदर्भातले अपडेट देतात आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले। निलेश, आज रात्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक महत्त्वाची बैठक बोलवण्यात आलेली आहे आणि बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांना बोलवण्यात आलेलं आहे। खरं तर रुपाली चाकणकर यांच्या महिला आयोग पदाचा जरी राजीनामा झाला असला तरी प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्यासंदर्भात देखील सातत्यानं मागणी होताना दिसते आणि त्या संदर्भात आजच्या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। अजित पवार असताना प्रत्येक मंगळवारी ही पक्षाची बैठक घेतली जायची, त्याप्रमाणे आज देखील ही बैठक होती। कदाचित दुसरी बैठक आहे सुनेत्रा पवार यांना दुराहातात घेतल्यानंतर आणि त्यानंतर आज काही आता महत्त्वाचा निर्णय त्या घेत आहेत का आणि रुपाली चाकणकर यांचा महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा होतोय का हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। अगदी बरोबर आहे, त्यामुळे या बैठकीकडे लक्ष असेल। अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। बोंधू अशोक खरात संदर्भामध्ये आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे। बोंधू बाबा अशोक खरातचे आणखी काळे कारनामे हे उघड झालेत। बोंधू खरात आपल्या भक्तांना 1 किलो मधाची बाटली 9 लाखांना विकायचा। चिंचोके, रबरी साप, बनावट खड्यांबरोबरच मध विकून अशोक खरात भक्तांना गंडवायचा। तुर्की मधाच्या नावाखाली खरात भक्तांची फसवणूक करत होता अशी माहिती आता समोर आली आहे। तुर्की मध कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचा दावा करून अशोक खरात अनेक उद्योजक आणि राजकीय नेत्यांना महागड्या दरानं मधाची विक्री करत होता। लैंगिक अडचणी येऊन तिथे येणाऱ्यांना तो मधाची विक्री करत असल्याची धक्कादायक अशी बाब आता समोर आलेली आहे। तर खरातचा हा वेड्यांचा बाजार नेमका कसा चाललेला होता हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। तर एक चिंचोका 1 लाख रुपयांना विकला जात होता। मधाची बाटली ही देखील 9 लाख रुपयांना विकली जात होती। तर बनावट खडे देखील तो विकायचा आणि याची किंमत देखील 1000 रुपये होती। महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या बोंधू अशोक खरातचा पाय अधिक खोलात जातोय। बोंधू बाबा अशोक खरातच्या जागेची आयकर विभागाकडून आता चौकशी करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे। नाशिकच्या पाथर्डी शिवारामध्ये 40 गुंठे जागेमध्ये सनदी अधिकारी अभिजित बोंडे पाटील यांच्या पत्नीच्या नावे आणि बोंधू अशोक खरातच्या मुलीच्या नावे एकत्रित सातबारा असल्याचं देखील समोर आलंय। काही दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्त्यांनी सनदी अधिकाऱ्यांचे आणि खरात कुटुंबाचे आर्थिक संबंध हे उघडकीस आणले होते। आणखी कोणते अधिकारी खरातच्या जागांमध्ये भागीदार आहेत का याचा देखील तपास एसआयटी मार्फत सध्या सुरू आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्यासोबत आहेत। मुकुल, खरं तर या सगळ्याच खरात प्रकरणामध्ये चौकशीला वेग आल्याचं दिसतंय। त्याच्या सगळ्या इतर ज्या जागा आहेत, जी मालमत्ता आहे, त्याची देखील चौकशी सध्या सुरू आहे। आत्ताचे ताजे अपडेट्स काय मिळत आहेत? आज थोड्या वेळाने साधारणतः 1:30 ते 2 वाजेच्या सुमारास अशोक खरात याला एसआयटीच्या माध्यमातून नाशिकच्या जिल्हा न्यायालयामध्ये सादर केलं जाणार आहे। आज त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपते आहे। मात्र मागील 6 दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे 5 गुन्हे इथं त्याच्यावर दाखल झालेले आहेत। त्यात एका पुरुषाने केलेली फिर्याद आहे आणि उर्वरित काही महिलांनी केलेली आहे। त्यात एका विद्यार्थिनीचा देखील समावेश असल्याची माहिती आहे।
त्याचबरोबर अशोक खरात याची कोणाकोणा बरोबर त्यांनी प्रॉपर्टी विकत घेतलेली आहे, कुठे तो जमिनीमध्ये भागीदार आहे, कुठे अधिकारी त्याच्यासोबत आहेत, अशा सर्व मालमत्तांची देखील तपासणी केली जात आहे। यापेक्षा पुढचा मुद्दा म्हणजे नाशिक पोलीस आणि एसआयटीच्या माध्यमातून आता समाज माध्यमांवर ज्या पद्धतीने एआय निर्मित म्हणा किंवा ज्या पीडित महिला आहेत, तक्रारदार आहेत, त्यांच्या कुटुंबियांच्या संदर्भातली माहिती ही व्हायरल केली जात आहे। वेगवेगळे व्हिडिओज पोस्ट ह्या व्हायरल केल्या जात आहेत। त्यांच्यावर देखील आता करडी नजर नाशिक पोलिसांची असणार आहे, सायबर सेलची त्यांच्यावर नजर असणार आहे। आपण बघतोय अशोक खरात हा जरी आता पोलिसांच्या ताब्यामध्ये असला तरी देखील त्याच्या मानसिकतेसंदर्भातले काही लोक आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा स्वरूपाच्या पोस्ट व्हायरल करत आहेत। त्यामुळे ज्या पीडित महिला आहेत त्यांच्या मानसिकतेवर यामुळे परिणाम होत असल्याचं एसआयटीचे निदर्शनास आलं आणि त्यामुळे आता पोलिसांनी ही करडी नजर ठेवायला सुरुवात केलेली आहे। त्यात काही असे देखील महिला आहेत ज्यांचा या पूर्ण प्रकरणाशी काही संबंध नाही। एखादी महिला कुठेतरी बसलेली असेल तरी देखील त्या महिलेचे काही फोटो व्हिडिओ हे आता व्हायरल होत आहे आणि त्याला नाव दिलं जात आहे की अशोक खराशी संबंधित या महिला आहेत। त्यामुळे आता एका बाजूला अशोक खरात याची चौकशी सुरू झालेली आहे, त्याच्याशी संबंधित कोण कोण लोक आहेत त्यांच्यावर कारवाईचा फास आवळला जात आहे आणि दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने जे नागरिक सोशल मीडियावर सैराचार करत आहेत त्यांच्यावर देखील आता कारवाई होणार आहे। अगदी मुकुल, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा, अजून एका बातमी संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत। तर पुढच्या बातमीकडे वळूयात। खरात प्रकरण हे पुढे आल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी या पुढे येऊ लागल्यात, पण त्याबरोबरच एक वेगळी समस्या निर्माण झाली आहे, ती म्हणजे खरातच्याच मानसिकतेच्या लोकांकडून सोशल मीडियावरती पसरवल्या जाणाऱ्या व्हिडिओची। वृत्तवाहिन्यांनी संकेत पाळत कुठल्याही महिलेची आयडेंटिटी कळणार नाही याची दक्षता घेतली, मात्र सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये ते व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत। इतकंच नाही तर ब्लर केलेल्या व्हिडिओंना एआयचा वापर करत महिलांचे चेहरे जोडण्याचा उद्योग देखील काही महाभाग करताना दिसत आहेत। अनेक लोकांमध्ये या महिला कोण याची माहिती घेण्याची चुरस चाललेली दिसते आणि त्यातूनच खरात जरी पोलीस कोठडीमध्ये असला तरी त्याच्या मानसिकतेचे लोक हे सोशल मीडियावरती महिलांची बदनामी करताना दिसत आहेत आणि म्हणूनच अशोक खरात लैंगिक अत्याचार प्रकरण समोर आल्यानंतर नाशिक पोलीस आणि एसआयटीची सोशल मीडियावरती करडी नजर राहणार आहे। कठोर कारवाईचा इशारा देखील आता देण्यात आलेला आहे आणि याच संदर्भामध्ये आपण पुन्हा एकदा चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, खरं तर तुम्ही याचबद्दल बोलत होतात, सोशल मीडियावरती आता ही वेगळी समस्या निर्माण झालेली आहे, त्यामुळे या संदर्भामध्ये कशा पद्धतीने ऍक्शन घेतली जाते? नाही, ह्या संपूर्ण प्रकरणाचा तपास ज्यावेळेस एसआयटीच्या माध्यमातून केला जात होता त्यावेळेस काही तक्रारदारांनी त्यांच्या कुटुंबियांनी एसआयटीला या संदर्भात माहिती दिलेली आहे, काहींनी तक्रार नोंदवलेली आहे, काहींनी खंत देखील व्यक्त केलेली आहे की या संपूर्ण प्रकरणाचा असंवेदनशीलपणे कसा सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्या जात आहे। त्यामुळे आता अशा स्वरूपाचे आदेश काढण्याची वेळ ही आता नाशिक पोलिसांवर त्याचबरोबर एसआयटीवर आलेली आहे। त्यामुळे याआधी कोणी कोणी त्या महिलांचे फोटो व्हायरल केले, काहींनी त्या महिलांशी साधर्म्य असणारे काही फोटो हे व्हायरल केलेले होते। या संपूर्ण अकाउंटची आता तपासणी केली जाणार आहे आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई देखील केली जाणार आहे। पोलिसांकडून अशी माहिती मिळते की अनेकांना त्यांचे व्ह्यूज वाढवायचे आहेत, त्या लाईक्स वाढवायचे आहेत, त्यासाठी अशा स्वरूपाचे फोटो व्हिडिओ हे व्हायरल केले जात आहेत का त्याचा देखील आता तपास या माध्यमातून केला जाणार आहे। परंतु हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे, अतिशय गंभीर आहे, महिलांच्या संपूर्ण आयुष्याशी निगडीत आहेत आणि अशा प्रकरणाबाबत अशा स्वरूपात जर कोणी सोशल मीडियाचा गैरवापर करत असेल आणि कोणाची बदनामी करत असेल तर निश्चितच नाशिक पोलीस त्यांची गय करणार नाहीत। नक्कीच, धन्यवाद मुकुल या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर पुढची बातमी पाहूयात। राजमाता जिजाऊ एसटी स्मार्ट बस लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। 3000 राजमाता जिजाऊ बसेस एसटीच्या ताफ्यामध्ये दाखल झाल्यात। अत्याधुनिक आणि आरामदायी प्रवास हा प्रवाशांना आता करता येणार आहे। बसमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बसलेले होते आणि विधान भवनाच्या गेटपर्यंत ही बस नेण्यात आली आणि हा बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडतो।
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे त्याबरोबरच इतर मंत्री देखील यावेळी उपस्थित असल्याचं दिसतंय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ या देखील उपस्थित आहेत. बसमधून या सगळ्यांनी प्रवास केलेला आहे आणि आज जवळपास 3000 बसेस या एसटी मंडळाच्या ताफ्यामध्ये दाखल झालेल्या आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या बसचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि राजमाता जिजाऊ या बसेस आता एसटीच्या ताफ्यामध्ये दाखल झालेल्या आहेत. अतिशय अत्याधुनिक अशी ही बस आहे. आरामदायी असा प्रवास यामुळे प्रवाशांना करता येणार आहे आणि हीच बस आता एसटीच्या ताफ्यामध्ये दाखल झालेली आहे. मुख्यमंत्री फडणवीस असतील त्याबरोबरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्याकडून या एसटी बसचा लोकार्पण सोहळा हा पार पडलेला आहे आणि त्यानंतर त्यांनी या बसमधून देखील काही अंतरावरती प्रवास केलेला आहे. बसमध्ये बसून त्यांनी हा प्रवास केलेला आहे. त्यांच्यासोबतच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक असतील त्याबरोबरच माधुरी मिसाळ असतील या देखील उपस्थित होत्या आणि या सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा पार पडतोय. जवळपास 3000 बसेस या राजमाता जिजाऊ बसेस आज एसटीच्या ताफ्यामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि त्यामुळे प्रवाशांना एक मोठा दिलासा म्हणावा लागेल. अत्याधुनिक अशा सुविधांनी युक्त ही बस आहे. सीसीटीव्ही कॅमेरेज देखील या बसमध्ये बसवण्यात आलेले आहेत. त्याबरोबरच आरामदायी प्रवास हा प्रवाशांना करता येणार आहे आणि अशीच ही राजमाता जिजाऊ बस आता एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये दाखल झालेली आहे. जवळपास 3000 अशा या बसेस आहेत आणि या बसेस आता महामंडळाच्या ताफ्यात दाखल झाल्यात. त्यामुळे प्रवाशांना हा एक मोठा दिलासा म्हणावा लागेल. आणि याच संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्यासोबत आहेत. वेदांत, एसटीचा हा लोकार्पण सोहळा सुरू झालेला आहे. स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी प्रवास देखील केल्याचं कळतंय. ज्या प्रकारे आपण बघितलं, भव्य असा लोकार्पण सोहळा इथे विधान भवनाच्या प्रांगणामध्ये पार पडतोय. ज्यामध्ये आपण बघितलं तर राजमाता जिजाऊ 3000 बसेस एसटीच्या ताफ्यात आज दाखल झालेल्या आहेत. यामध्ये आपण बघितलं मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यासोबत परिवहन मंत्री आणि इतर मंत्री आणि नेते यांच्या उपस्थितीत हा सगळा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे. अत्याधुनिक सोयी सुविधा तर आहेत, त्याशिवाय जे प्रवासी असणार आहेत त्यांचा आरामदायी प्रवास होणार आहे. E/2च्या या सगळ्या बसेस आहेत आणि साधारणपणे 3000 बस पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात 5000 बस या एसटीच्या ताफ्यात आजपासून दाखल होणार आहेत. आणि त्यामुळे आपण बघतोय विधान भवनाच्या प्रांगणामध्ये अगदी ढोल ताशाच्या गजरामध्ये, त्यासोबतच आपण बघितलं तर लेझिम सोबत इतर सांस्कृतिक कार्यक्रमासह हा लोकार्पण सोहळा पार पडलाय. अगदी धन्यवाद वेदांत या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर आपण थेट जाऊयात. सुनील तटकरे सध्या बोलतात. माहीत नव्हतं की ते तिथे होते, तर पण शंभूराजांनी सांगितलं याचा अर्थ ते नक्कीच कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांना ते साताराचे पालकमंत्री आहेत, त्यांना माहिती असेल. पण या सगळ्या गोष्टीचं ज्यावेळेला 2 नेते बसतील किंवा आमच्या नेत्यांना सुद्धा ज्यावेळेला बोलवलं जाईल, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा साताराच्या घटनेमध्ये राष्ट्रवादीचे 2 पक्षाच्यामध्ये जास्ती उमेदवार निवडून आले. जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता. त्यामुळे चर्चेच्या वेळेला ज्यावेळेला आमच्या नेत्या म्हणून वहिनींना बोलवलं जाईल त्याला वहिनीसुद्धा पक्षाची भूमिका नक्की त्या ठिकाणी मानतील. अशोक खरात प्रकरणावरती मुख्यमंत्री सभागृहात बोलणार आहेत, त्याबद्दल सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेल्या आहेत. काय नक्की विषय असतो? नाही, मला माहीत नाही ना. शेवटी मी दिल्लीमध्ये आहे. सभागृहाचं कामकाज चालू असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या भेटी नियमित होत असतात. उद्या विधानसभेचं अधिवेशन संपणार आहे, त्याच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा भेटी असू शकतात, इतरही काय बाबी असू शकतील. तर त्यांच्या दोघांच्या भेटीचा तपशील मला ज्ञात असंच काही कारण नाही. पण महायुती मजबूत करणं आणि महायुतीमध्ये कुठे कुठे काय घटना घडल्या असतील तर त्याच्या संदर्भामध्ये चर्चा करणं हे गेल्या अनेक वर्षामध्ये होतच आलेलं आहे. दादा असतानासुद्धा अनेक वेळेला दादा उपमुख्यमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांजवळ चर्चा व्हायची, उपमुख्यमंत्री म्हणून शिंदेसाहेबांजवळ सुद्धा चर्चा व्हायची. अनेक वेळेला प्रदेशाध्यक्ष म्हणून मी तिथे असेल तर उपस्थित राहायचो. हा शेवटी हा प्रक्रियेचा भाग आहे. कोएलिशन गव्हर्नमेंट चालवत असताना महाराष्ट्रासारखं एक प्रगत राज्य ज्या वेळेला आपलं
कार्यक्षमपणाने काम करत असतं त्यावेळेला घटक पक्षांची संवाद हा एक महत्त्वाचा असतो, तो त्या ठिकाणी नियमित होत असतो. दुसरा मुद्दा असा आहे की राज्यामध्ये खराब प्रकरणामध्ये रोज नवीन नवीन अपडेट येत आहेत, अधिकाऱ्यांचं सुद्धा नाव येत आहे आणि तुमचा असेल किंवा पोलीस चाकणकर असेल प्रदेश श्रीमंतचा राजीनामा वगैरे होते. तुमची पक्षांतर्गत काय चर्चा झाली? अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला, प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची त्याच्या मागणी होती रुपाली चाकणकरांच्या आणि त्यांनी तेच उत्तर दिले बोटाच्या संदर्भात. माझं पण बोट अडकलं होतं. नाही, कोणी काय उत्तर द्यावं मला माहीत नाही. माझं बोट लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरताना त्याच्या 2 दिवस आधी अलिबागला कशा पद्धतीने ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर माझ्या जिल्ह्यातील एक नामांकित सिनियर वकील आहेत, ते मधुशेठ ठाकूर म्हणून आमचे माजी आमदार होते, त्यांची समाधी आहे, त्यांच्या गावातल्या समाधीला दर्शन घ्यायला गेलो तेवढ्यात ते प्रवीण ठाकूर मला भेटायला आले. मग प्रवीण ठाकूरांनी कबूल केलं की ते माझ्या समोरचे उमेदवार आनंद गीतेचे काम करत होते, पण एक कौटुंबिक नात्याने भेटायला आले. त्यांना भेटून मी निघाले असताना त्यांनी दरवाजा लावला. त्यावेळेला माझ्या इथे जखम झाली. तिथेच चोंडीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन 5 मला स्टॅपलनी टाके मारले. ते नंतर मी दिल्लीत आलो होतो त्यावेळेला सुद्धा होतं. आपण जर काय माझी दिल्लीमध्ये आल्याच्यानंतर बघितलं असेल ते होतं. आता याचा अर्थ कोण कुठे लावणार असेल तर दुर्दैव आहे, याच्यापेक्षा काय म्हणू. ऐकू केली, मी गुन्हे दाखल केलेत. त्याच्यामुळे एक भाग आहे. दुसरी बाब असा आहे की दुसरा माफ केलेला सुद्धा जो नाहीच आहे तो पण आला. त्याच्यामुळे एक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी SIT स्थापन केले. एक सातपुते ज्येष्ठ IPS अधिकारी त्याच्या प्रमुख आहेत, त्यांनी त्याची व्याप्ती वाढवलेली आहे. सखोलपणाने तपास करण्याचं मुख्यमंत्र्यांनी काल सभागृहामध्ये आश्वासन केलेलं आहे. आज मुख्यमंत्री त्याच्यावरती निवेदन करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून, खासदार म्हणून माझीसुद्धा मागणी स्पष्टपणाची आहे की याचा सखोल तपास व्हावा. खरासारख्या विकृत मनोवृत्तीच्या विरोधामध्ये जे कठोर कारवाई करायची असेल ते त्या ठिकाणी केली जावी, ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वच्छपणाची भूमिका आहे. आता माझ्या संदर्भातलं जे काय दाखवलं गेलं त्याचा माझ्याकडनं खुलासा झाला आहे. यापेक्षा या गोष्टीला मी अधिक महत्त्व देऊ इच्छित नाही. याचं कारण जी घटना केव्हा घडले हे आपल्यापैकी सर्वांना ज्ञात आहे आणि त्यावेळचे 2024मध्येच अलिबागमध्ये झालेली घटना आहे. आता याबद्दल माझ्यासारखा 40 वर्ष राजकारणात आहे. एका दिवसात मी नाही दिल्लीत आलो. राजकारणामध्ये माझी 40 वर्ष आहेत. माझी विश्वासार्हता आहे. पण 19ला सुद्धा मी महाविकास आघाडीकडे निवडून आलो, 24ला इंडियामधून निवडून आलो. त्याच्यामुळे जनमानसामध्ये आहे जे सत्य आहे ते सत्य आहे. एकदा खुलासा केला, यापेक्षा माझ्यासारखा मी अनेक अशा पद्धतीच्या आरोपाच्या फेरीतून गेलेलो आहे. माझं मन, माझ्या संवेदना, माझं काम करण्याची पद्धती माझ्या जिल्ह्यातल्या जनतेला नक्की त्या ठिकाणी माहिती आहे. पण यापेक्षा याच्यावरती बोलण्यासारखं काही शिल्लक राहिलं आहे आणि या संदर्भातला खुलासा केला गेलेला आहे. या संदर्भातला ज्यांनी कोणी आरोप केले त्यांच्यावरती वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हेही त्या ठिकाणी दाखल करतो आहोत. पुन्हा एकदा मी सांगतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्याचे गृहमंत्री म्हणून SIT स्थापन केली. अधिक खोलवरपणाने या संदर्भातला तपास करावा. जे कोण दोषी आढळतील त्या सर्वांच्यावरती कारवाई करावी. खरासारख्या विकृत मनोवृत्तीच्यावरती सुद्धा कायद्यामध्ये जी तरतूद असेल त्या तरतुदीप्रमाणे त्याप्रमाणे कठोर कारवाई लवकरात लवकर व्हावी अशी माझी मागणी आहे. तुमच्यासमोर अशा पद्धतीचे कधी पूजा झाल्यात का? कारण अनेक मंत्री दिसत आहेत की जे पूजा करताना दिसत आहेत. तुमच्यासमोर अशा कधी पूजा झाल्यात का? तुमचे फोटो आहेत म्हणून हा प्रश्न आहे. कधी तुम्ही अशी पूजा केली आहे का? नाही, बघा, आपण सुद्धा राजधानीतले पत्रकार आहात आणि आपण सर्वजण एक आध्यात्मिक विचाराचे आहोत आणि मी श्रद्धा मानणार आहे, पण मी अंधश्रद्धा नक्की नाही. अनेक वेळेला आपण आमच्याकडे गणपती येतात, गणपतीच्या निमित्ताने पूजा असतात, महाशिवरात्रीला जात असतो, तर रामनवमीच्या निमित्ताने अनेक मंदिरामध्ये माझ्या गाठीभेटी वर्षानुवर्षे होत असतात. त्याच्यामुळे कुठे मंदिरामध्ये जाणं म्हणजे काहीतरी तुम्ही दोष करणं असं नाही. मी पुन्हा एकदा वारंवार आपल्याला सांगू इच्छितो आहे पूर्णपणाने की या प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी आणि त्या सखोल चौकशीतून सर्व काही सत्य राज्यातील नव्हे तर देशाच्या जनतेपुढे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लवकरात लवकर आणावं आणि कठोर कारवाई करावी. एवढंच माझी या विषयावर मला आपल्याला सांगायचं आहे. काही बैठकी झालेल्या आहेत आणि बैठकी नंतर पक्षाची भूमिका आहे त्यामध्ये जागा वाढवावी. आज काही चर्चा होणार आहे का त्या संदर्भात आणि या महिला आरक्षणाचा विधेयक कशा पद्धतीने शेड्यूल केलं झालेलं आहे?
नाही, त्याचं शेड्यूल जे काय नक्की झालेलं आहे ते 2029ची निवडणूक ही 33% महिला आरक्षणासह करण्याचा निर्णय भारत सरकारने केलेला आहे. मोदी साहेबांनी या देशामध्ये क्रांतिकारी बदल जे काही केले त्या क्रांतिकारी बदलाचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे की देशामध्ये 33% महिला या संसदेमध्ये येतील, विधानसभेमध्ये त्या ठिकाणी येतील. त्यासाठी गेल्या माझ्या माहितीप्रमाणे 71 साली 542 जागा झाल्या. थोडा प्रश्न स्कोपच्या बाहेर गेला आहे, पण नानाभाऊंना अधिकार आहे स्कोपच्या बाहेर जायचा. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, LCBची व्यवस्था ही आपल्याकडे खूप पहिलेपासून आहे. LCB म्हणजे लोकल क्राईम ब्रँच आहेत आपली ती. त्यामुळे गुन्हे अन्वेषण करण्याकरता जे पथक आपण तयार करतो ते LCB असतं. मात्र काही ठिकाणी LCBच्या माध्यमातून काही गैरव्यवहार झाल्याचे लक्षात येतात आणि म्हणूनच आपल्या DG साहेबांनी स्पेशली LCBत कोणाला अपॉइंट करायचं, LCBच्या PIच्या संदर्भात काही त्यांनी निकष त्याचे ठेवलेले आहेत. त्यांनी किती पोस्टिंग केलेले असल्या पाहिजे, त्यांचं त्या संदर्भात त्यांच्यावर डिफॉल्ट रिपोर्ट नको वगैरे अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की जे त्यातल्या त्यात जे योग्य काम करणारे लोक आहेत तेच LCBमध्ये अपॉइंट झाले पाहिजेत अशा प्रकारचा प्रयत्न आहे. आणि अशी कुठनं तक्रार आली तर त्या तक्रारीवर आपण कारवाई करतोच. आता दादांनी जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये मुळामध्ये दादा त्याच्यात आम्ही आता हे जे म्हणजे याच्यात 3 इसम आहेत. एक हा कदम आहे जो आपला पोलिसचा आहे, एक खाजगी व्यक्ती आहे आणि एक PI, अशा 3 जण आहेत. या तिघांचेही मोबाईल जे आहेत ते आम्ही जप्त करून आणि त्याचा डिलीटेड डेटा आम्ही त्या ठिकाणी रिट्रीव्ह केला. कारण अनेक वेळा असे व्यवहार हे डेटात सापडत नाही, ते डिलीटेड डेटामध्ये सापडतात. आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश हा होता की या डिलीटेड डेटामध्ये कुठेतरी या तिघांचा एकमेकाशी संबंध जर सापडला तर मात्र मग त्यात दोष पक्का 100% दिसेल. पण डिलीटेड डेटामध्ये असा कुठलाही संबंध दिसलेला नाही. त्यामुळे या प्रकरणामध्ये कुठेही आता PIचा थेट संबंध आहे असं लक्षात येत नाही आहे. तथापि आपण ज्या अन्य काही गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्या देखील जरूर तपासून पाहण्यात येतील. युद्धविरामाच्या संकेतानंतर सोन्याच्या दरामध्ये प्रतितोळा 5,500ची वाढ. आजचा भाव 1,45,000 रुपये. चांदीच्या दरांमध्येही 10,000 रुपयांची वाढ. इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव. आंतरखंडीय क्षेपणास्त्रांद्वारे इराणचे हल्ले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अकाउंटवर हल्ल्यांचा व्हिडिओ जारी. अमेरिका आणि इराण दरम्यान पाकिस्तान मुख्य मध्यस्थाच्या भूमिकेत. इस्लामाबादेत दोन्ही देशांची आठवड्यामध्ये चर्चेची शक्यता. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांच्याशी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली होती चर्चा. बोंधू अशोक खरातची काल 10 तास कसून चौकशी. खरातची पोलीस कोठडी आज संपत असल्यानं पुन्हा कोर्टात हजर करणार. खरात विरोधात काल आणखी 3 नवे गुन्हे दाखल. बोंधूबाबा अशोक खरातचे आणखी काळे कारनामे उघड. चिंचुके, रबरी साप, बनावट खड्यांबरोबर मध विकून भक्तांना गंडवलं. लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना 1 किलो मधाची बाटली 9 लाख रुपयांना विकायचा. बोंधूबाबा अशोक खरात प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत निवेदन देणार. मुख्यमंत्री विधानसभेत कोणती माहिती देणार याकडे लक्ष. नीलम गोऱ्हेंना उपसभापती पदावरून हटवा. ठाकरे सेना, काँग्रेस, शरद पवारांचे राष्ट्रवादी आज विधान परिषदेमध्ये प्रस्ताव मांडणार. सातारा SP प्रकरणी गोऱ्हेंनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा विरोधकांचा आरोप. विधान परिषदेच्या 9 आमदारांना आज निरोप. उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरींसह 9 आमदारांचा कार्यकाळ संपणार. ठाकरेंच्या निरोप समारंभामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय बोलणार याकडे लक्ष. मुंबईतल्या सिद्धिविनायक न्यासाच्या दानपेटीतून पैसे चोरी प्रकरणामध्ये आतापर्यंत 6 जणांना अटक. CCTVच्या आधारे आरोपींची धरपकड. दानपेट्या उलट्या करून बोटांनी बाहेर काढल्या नोटा. आतापर्यंत 60,000ची रोकड जप्त. कॅनडाची गायिका आणि अभिनेत्री नोरा फतेहीची भारतातून हकालपट्टी होण्याची शक्यता. 10 वकिलांची टीम मंत्रालयात. वर्क परमिटचा गैरफायदा घेतल्याचा आरोप.
अनुसूचित जाती दर्जाबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण असा निर्णय आलेला आहे. हिंदू, शीख, बौद्ध वगळता अन्य धर्मातील व्यक्तीला SC दर्जा देण्यात आलेला नाही. सुप्रीम कोर्टानं आंध्र प्रदेशातील हायकोर्टाचा हा निर्णय कायम ठेवलेला आहे. एका ख्रिस्ती धर्मगुरूच्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टानं हा निकाल दिलेला आहे. तर अनुसूचित जाती दर्जाबाबत सुप्रीम कोर्टाचा हा महत्त्वपूर्ण असा निकाल समोर येतोय. हिंदू, शीख, बौद्ध वगळता अन्य धर्मातील व्यक्तीला SC दर्जा नसेल. सुप्रीम कोर्टानं आंध्र प्रदेश हायकोर्टाचा हा निकाल कायम ठेवलेला आहे. आंध्र प्रदेश हायकोर्टामध्ये एका ख्रिस्ती धर्मगुरूच्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टानं हा निकाल दिलेला आहे. अनुसूचित जाती दर्जाबाबतचा त्यामुळे हा एक महत्त्वपूर्ण असा निकाल समोर येतोय. सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे. हिंदू, शीख, बौद्ध वगळता अन्य धर्मातील जे व्यक्ती आहेत या व्यक्तींना SC दर्जा नसेल. आंध्र प्रदेश हायकोर्टाचा निकाल हा यामुळे कायम राहिलेला आहे. सुप्रीम कोर्टानं आंध्र प्रदेश हायकोर्टाचा हा निकाल कायम ठेवला आहे. एका ख्रिस्ती धर्मगुरूच्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टानं हा निकाल दिलेला आहे. विधान परिषदेतील कालच्या राड्यानंतर आता मविया भाजपच्या आशीर्वादानं नीलम गोऱ्हेंना घेरणार का असा सवाल उपस्थित होतोय. विरोधक उपसभापती नीलम गोऱ्हेंविरोधामध्ये अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याची चर्चा आहे. ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून हा अविश्वास प्रस्ताव आणला जाणार असल्याचं कळत आहे. अविश्वास प्रस्तावावरती आमदारांच्या सही घेण्याची प्रक्रिया ही सुरू असल्याची माहिती मिळतेय. गोऱ्हेंनी सातारा प्रकरणी पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले होते, त्याला विरोधकांनी विरोध केलाय. सातारा SP प्रकरणी गोऱ्हेंनी अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे. दरम्यान या अविश्वास प्रस्तावाला भाजप देखील पाठिंबा देण्याच्या मध्ये तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अधिवेशनाला 2च दिवस शिल्लक असल्यामुळे अविश्वास प्रस्ताव पटलावरती येण्याची शक्यता ही कमी आहे. त्यातही गोऱ्हे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ हा देखील संपणार आहे. आणि दरम्यान गृहमंत्र्यांच्या संमतीशिवाय मंत्र्याला मार पडलेला नाही अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे. ज्या तुषार दोषींनी शिंदेंना 2 वेळा वाचवलं त्याच तुषार दोषींचं निलंबन करण्याचा अधिकार हा नीलम गोऱ्हेंना आहे का असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केलाय. देवेंद्र फडणवीस किंवा गृहमंत्र्यांच्या मदतीशिवाय साताऱ्यातली झुंडशाही होऊ शकत नाही. ज्या पद्धतीनं पोलिसांनी एका तिकडल्या पालकमंत्र्याला चोप दिला, तोच म्हणतो मी रक्तबंबाळ झालो, माझा हात मोडला, माझा पाय मोडला. सातारा ही महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यातली महत्त्वाची भूमी आहे. एक सिनेमा आला होता अशी साताऱ्याची तरा. आता साताऱ्यात जे घडलं, जी साताऱ्याची तरा ती संपूर्ण महाराष्ट्राची तरा झालेली दिसते. सातारच्या पोलीस अधीक्षकांनी तुषार दोषी बरोबर जाळण्यात सुद्धा ते होते. लाठीमाराच्या वेळेला शिंद्यांच्या भावाच्या जागेत सापडला ड्रगचा साठा, मॅन्ड्रेकचा, तेव्हा त्यांना वाचवण्यात पण हे तुषार दोषी होते. आणि आता कालच्या झुंडशाहीत सुद्धा हेच तुषार दोषी होते. त्याच तुषार दोषीच्या निलंबनाच्या कारवाईसाठी तुम्ही काल आग्रह धरलात आणि उपसभापतींनी आदेश दिले निलंबनाचे. त्यांना तो अधिकार आहे का? राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून पक्षफुटी संदर्भात शिवसेनेचा जो अत्यंत घातकी निर्णय दिला लोकशाहीच्या दृष्टीनं, त्याच पद्धतीनं विधान परिषदेच्या चेअरवरून कोणी असे निर्णय देत असतील तर आवाज उठवायलाच पाहिजे. आणि यानंतर इतर काही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात. तर सरके चुनर तेरी गाण्यावरून एकट्या नोरा फतेहीवरती कारवाई का असा सवाल सध्या उपस्थित होतोय. गाण्यातल्या आक्षेपार्ह कडव्यांमुळे या गाण्यावरती बंदीची मागणी करण्यात आलेली आहे. तर अभिनेत्री नोरा भारतामधून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. नोरावरती कारवाई, गाण्यांशी संबंधित इतरांवरती कारवाई का नाही असा देखील आता सवाल उपस्थित झालाय. गाण्याचे गीतकार, गाण्याचा दिग्दर्शक यांच्यावरती कधी कारवाई होणार? गाण्यामध्ये नोरा फतेहीसह झळकलेल्या संजय दत्तवरती देखील कारवाई होणार का? असे अनेक सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत कीर्तन कुमार उर्फ प्रेम, गाण्याचा गीतकार आहे रकीब आलम, त्याबरोबरच गाण्याचा संगीतकार अर्जुन जन्या. सोबतचा अभिनेता संजय दत्त आहे, त्याबरोबरच गाण्याचा कोरिओग्राफर हा अजूनही अज्ञात आहे. आणि त्यामुळे या सगळ्यांवरती देखील कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची आज संध्याकाळी देवगिरीवरती बैठक. रुपाली चाकणकरांच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याबाबत बैठकीमध्ये चर्चा होणार अशी माहिती. तर बैठकीमध्ये सुनेत्रा पवार आमदारांना काही महत्त्वाच्या सूचना करतील अशी ही माहिती. गोंदूबाबा अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार. दुपारी खरातला कोर्टामध्ये हजर करणार. गेल्या 6 दिवसांमध्ये खरातवरती आणखी 6 गुन्हे दाखल. पोलीस काय बाजू मांडणार याकडे लक्ष. गोंदूबाबा अशोक खरातचे आणखी काळे कारनामे उघड. चिंचोके बनावट खडे पाठोपाठच मध विकून भक्तांना गंडवलं. 1 किलो मधाची बाटली 9 लाख रुपयांना विकल्याचा प्रकार. तर तुर्की मधाच्या नावाखाली खरातनं फसवणूक केल्याची माहिती. गोंदूबाबा अशोक खरातची शिर्डीमध्ये कोट्यवधींची मालमत्ता असल्याचं समोर. शिर्डीतील वॉटर पार्क शेजारी निमगाव शिवारामध्ये असणाऱ्या कोट्यवधीच्या मालमत्तेमध्ये खरात भागीदार. शिर्डीतील सिल्वर लॉन्समध्ये खरात भागीदार. या मालमत्ता त्यानं कशा मिळवल्या त्याची चौकशी होणार. अशोक खरात प्रकरणामध्ये सहभागी आमदार आणि मंत्र्यांना सहआरोपी करा. खासदार संजय राऊतांची मागणी. मुख्यमंत्री लक्ष घालत असल्यामुळे योग्य कारवाई होईल. संजय राऊतांना विश्वास. या गुन्ह्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे अनेक मंत्री आणि आमदार सहभागी, म्हणून मी म्हणतो त्यांना सहआरोपी करा. आणि ते अत्यंत गुप्ततेनेही कारवाई झाली. हे फक्त मुख्यमंत्री त्याच्यामध्ये मॉनिटरिंग करत होते, बाकी कोणी. गुंडगिरीचा केंद्रबिंदू विधिमंडळाची इमारत. संजय राऊतांचं वादग्रस्त विधान. पोलिसांनी गुंडगिरी केली तेव्हा विधिमंडळात काय करत होतं? लोकशाहीवरती बोलणारे लोकशाहीची हत्या करत असल्याचा आरोप. देवेंद्र फडणवीस किंवा गृहमंत्र्यांच्या मदतीशिवाय साताऱ्यातली झुंडशाही होऊ शकत नाही. ज्या पद्धतीनं पोलिसांनी एका तिकडल्या पालकमंत्र्याला चोप दिला, तोच म्हणतो मी रक्तबंबाळ झालो, माझा हात मोडला, माझा पाय मोडला. सातारा ही महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यातली महत्त्वाची भूमी आहे. अशोक खरातकडून अत्याचार झालेल्या महिलांनी तक्रारीसाठी पुढे यावं. एसआयटी प्रमुखांचं पीडित महिलांना आवाहन. पोलिसांकडून पीडित महिलांसाठी हेल्पलाईन क्रमांकही जारी. आतापर्यंत खरात विरोधात 6 गुन्हे दाखल. अशोक खरातच्या विरोधात आतापर्यंत 6 गुन्हे दाखल. नराधम अशोक खरातनं विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचं उघडकीस. नव्यानं दाखल केलेल्या 3 तक्रारीमध्ये एका विद्यार्थिनीचा समावेश. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून करण्यात आलेल्या राजकीय खेळी आणि शंभूराज देसाईंनी केलेल्या आरोपांमुळे मुख्यमंत्र्यांची नाराजी. साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेणार नाही. शिंदेंसमोर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याची सूत्रांची माहिती. साताऱ्याची घटना म्हणजे लोकशाहीची हत्या. खासदार सुप्रिया सुळेंकडून निषेध. शंभूराज देसाईंनी जी माहिती दिली ती धक्कादायक. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त करणार. सुप्रिया सुळेंची माहिती. पण हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्यासाठी ही जी काही साताऱ्याची घटना झाली ही लोकशाहीची हत्या आहे. आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना याच्यासाठी पत्र लिहिणार आहे, कारण का हे अतिशय अस्वस्थ करणारी गोष्ट. साताऱ्यात पोलिसांचा धक्का लागला तर विधान भवनामध्ये एवढा गदारोळ झाला. मात्र अजित पवार यांचा देह जळला तरी देखील विधान भवनामध्ये त्याबद्दल चर्चा होत नाही. अमोल मिटकरींकडून खंत व्यक्त. नाशिक गोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी फडणवीस आज सभागृहामध्ये निवेदन करणार. त्याआधी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. विधान परिषदेच्या 9 आमदारांचा आज निरोप समारंभ. उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांचा कार्यकाळ 13 मे रोजी संपणार. विधानसभेमध्ये आज अंतिम आठवडा प्रस्तावावरती चर्चा होणार. तर अजित पवारांचं अपघाती निधन, कायदा आणि सुव्यवस्था, नाशिक घटना, सातारा घटना यावरती विरोधक सरकारला घेरणार. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करा. खासदार सुप्रिया सुळेंची मवियाला विनंती. सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवडणूक करण्याचं आवाहन. आमची महाविकास आघाडीला विनंती राहील की दादा अनेक वर्ष तिथे लोकप्रतिनिधी म्हणून दादांनी तिथे काम केलेलं आहे, उत्तम काम केलेलं आहे. आणि आज वहिनींना अशा प्रक्रियेत ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये ही जबाबदारी घ्यावी लागते. तर आमच्याकडून विनंतीच सगळ्यांना राहील की सुनेत्रा वहिनी पवार यांचं इलेक्शन आमच्या तरी मनात आहे की ते बिनविरोध व्हावं.
एपस्टीन फाईल्सच्या मुद्द्यावरती काँग्रेस वंचित एकाच मंचावर नाना पटोले यांच्या तुलनेमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्यासोबत प्रकाश आंबेडकर यांची केमिस्ट्री जास्त अनुकूल असल्याची चर्चा. त्यामुळे ही भविष्यातील नव्या राजकीय समीकरणांची नांदी आहे का, अशी ही चर्चा. आमचा वंचित बहुजन आघाडीसोबतचा संवाद वाढला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. तर मोदींविरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीला आमचं सहकार्य असल्याची ही प्रतिक्रिया. रायगडच्या विकासासाठी महायुतीचं सरकार, त्यामुळे विकास गतिमान होईल, नवनिर्वाचित सभापती चंद्रकांत कळंबे यांनी विश्वास व्यक्त केला. तर रायगड जिल्हा परिषद विरोधी पक्ष राहिला नाही, नवनिर्वाचित सभापतींचं सर्वपक्षीय नेत्यांकडून स्वागत. धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये सभापती पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच. 27 मार्चला होणार धाराशिव जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवड. महायुतीतील तिन्ही पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू. मुंबईच्या वडाळ्यातील भाजप पदाधिकारी विजयसिंह गायकवाड यांच्या कार्यालयाची तोडफोड. दारूच्या नशेमध्ये कैलास पठारेकडून किरकोळ वादामधून कार्यालयाची तोडफोड. गुढीपाडव्यालाच झालं होतं कार्यालयाचं उद्घाटन. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून चोरी प्रकरणामध्ये आतापर्यंत 6 कर्मचाऱ्यांना अटक. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीमधून कारवाई. आतापर्यंत 60,000ची रोकड जप्त. नांदेडमधील महिला अत्याचार प्रकरणातील आरोपी हरिगिरी दत्तक गिरी महाराजांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ. अटकेबाबत बाबाने आपला मोबाईल गायब केला होता. पोलिसांकडून मोबाईलचा शोध सुरू. गडचिरोलीमध्ये हुंड्यासाठी परिचारिकेचा छळ. पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. 2021ला झालं होतं पीडितेचं लग्न. पगाराच्या पैशांसाठी आणि हुंड्यासाठी मानसिक छळ करत होता. परळी तालुक्यातील एका गावामध्ये अल्पवयीन मुलीसोबत 50 वर्षीय नराधमाकडून अत्याचार. या प्रकरणामध्ये मुलीच्या तपासणीला विलंब करणाऱ्या 5 डॉक्टरांना नोटीस बजावली आहे. वाशिमच्या मानोरा शहरातील कपड्याच्या दुकानामध्ये चोरी करणाऱ्या महिलेला अवघ्या काही तासांमध्ये अटक. 44,000 रुपये आणि मोबाईलची चोरी केली होती. नांदेडच्या आसना पुलाजवळ भरधाव स्कूल बस रस्त्यावरती उलटली. सुदैवानं बसमध्ये विद्यार्थी नसल्यामुळे जीवितहानी नाही. चालकासह दोघांना दुखापत. त्याबरोबरच बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे. गडचिरोली चारमोशी मार्गावरील कुनघाडा फाटा इथे अपघाताची मालिका सुरूच. भरधाव ट्रकनं दुचाकीला चिरडलं. घटनेमध्ये दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत. पुण्यामध्ये सिंहगडावरील 300 फूट दरीमध्ये पाय घसरून तरुण पडला. आपत्ती पथकानं वाचवले डॉक्टर तरुणाचे प्राण. रोपवेच्या सहाय्यानं तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. नागपूरच्या सेमिनरी हिल्स इथल्या मध्यवर्ती शासकीय अंडी उबवणी केंद्रामध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव. 1,000 कोंबड्यांचा मृत्यू. 14,000 अंडी नष्ट. तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि प्रशासकीय कारवाई. अहिल्यानगरमध्ये पाऊस आणि गारपिटीमुळे 11,600 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेल्या शेती पिकांचं 80% पंचनामे पूर्ण. तर लवकरच उरलेले पंचनामे पूर्ण होऊन मदत सरळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार. आपल्याकडे जिल्ह्यामध्ये लास्ट वीकमध्ये 11 तालुक्यांमध्ये जवळपास 11,600 हेक्टर क्षेत्र अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे बाधित झालेलं आहे. आणि त्याच्यात मुख्यतः कांदा पीक, गहू आणि इतर फळबाग त्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि शासनाच्या निर्देशाप्रमाणे आपण जवळपास 80% पंचनामे आतापर्यंत पूर्ण केले आहेत. आणि उरलेले जे पंचनामे आहेत ते आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होतील. काल मुंबईचा पारा 36 अंशांवर. उष्णतेमुळे मुंबईकर घामाघूम. पुढील आणखी 2 दिवस मुंबईकरांना उन्हाच्या झळा बसणार. हवामान विभागाचा अंदाज. उन्हाळी सुट्ट्यांमुळे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेवरती 8 उन्हाळी विशेष गाड्या धावणार. मुंबई, पुणे, नागपूर आणि मडगाव या मार्गावरती विशेष गाड्या धावणार. त्यामुळे हजारो प्रवाशांना मोठा दिलासा. नवी मुंबई विमानतळाच्या नव्या वेळापत्रकामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूरचा समावेश. उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती. तर विमानतळावरील सुविधांबाबत लवकरच चर्चा होणार. मराठी सिनेमांचं हक्काचं ठिकाण अशी ख्याती असलेल्या लालबागमधील भारतमाता सिनेमागृह आजपासून सुरू होणार. 2020मध्ये नूतनीकरणासाठी भारतमाता सिनेमागृह हे बंद करण्यात आलं होतं. बेकायदा बांगलादेशींसह सर्व फेरीवाल्यांची पडताळणी करा. उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांना आदेश. मुंबईमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांची समस्या भेडसावत असल्याच्या मुद्द्यावरील याचिकांवरती निर्णय देताना आदेश दिले. वाहन चालवताना मोबाईल वापरणाऱ्या 11,000 चालकांवरती पुणे पोलिसांची दंडात्मक कारवाई. पहिल्यांदा आढळल्यास 1,000 तर दुसऱ्यांदा आढळल्यास 10,000च्या दंडाची आकारणी.
अपघात रोखण्यासाठी ही मोहीम राबवली जाते. जव्हार आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचा बंगळुरूमध्ये शैक्षणिक दौरा. प्रथमच 100 विद्यार्थ्यांचा विमानानं प्रवास. 28 मार्चला आणखी 100 विद्यार्थिनी असाच विमान प्रवास करणार. भंडारा जिल्ह्याच्या खैरटोला गावातील विद्यार्थ्यांचा जंगलामधून प्रवास. शाळेसाठी बिबट्या वाघ असलेल्या जंगलामधून विद्यार्थ्यांचा प्रवास. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांची दररोज 2.5 किलोमीटरची पायपीट. विद्यार्थ्यांना बसमध्ये घेतलं जात नसल्याचा आरोप. धुळ्यामध्ये ग्रामीण भागात आरोग्य सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवरती भीषण आर्थिक संकट. गेल्या 4 महिन्यांपासून वेतन न मिळाल्यामुळे कर्मचारी हवालदिल. कंत्राटी डॉक्टरांचे तर 9 महिन्यांपासून वेतन थकीत आहे. आगामी महात्मा फुले जयंती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवरती भिंगार शहरातील जयंती उत्सव मंडळांची आणि पोलिसांची संयुक्त बैठक. सर्व मंडळांना मिरवणुकीसाठी परवानगी, मात्र पारंपरिक वाद्यांचा वापर करण्याचं आवाहन, तर ध्वनी प्रदूषण केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा. साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसलेंच्या हस्ते आपला राजवाडा या सेल्फी पॉइंटचं उद्घाटन. रक्षक प्रतिष्ठानचे सुशील मोझर, नगरसेवक पंकज चव्हाण यांनीही उपस्थिती लावली होती. भंडाऱ्याच्या चिखलामाईन इथे सिंध तलाव परिसरामध्ये एकाच वेळी दिसले 3 बिबटे. पाणी पिण्यासाठी आलेले बिबटे पर्यटकांकडून कॅमेऱ्यात कैद. निसर्गप्रेमी बिबट्या दर्शनानं सुखावले असले तरी शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण. बर्फवृष्टीमुळे अरुणाचल प्रदेशचे सुंदर रूप उजळलं. अरुणाचल प्रदेशच्या तवांगमधील बर्फवृष्टीचं मनमोहक दृश्य. अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. शाहरुख खानकडे लाचेची मागणी केली नाही. तत्कालीन अधिकारी समीर वानखेडेंनी मुंबई उच्च न्यायालयाला माहिती दिली. या प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी समीर वानखेडे यांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका. 24 मार्चला होणार पुढील सुनावणी. भारतातील मोठ्या ड्रग्ज तस्कराला दुबईमध्ये अटक. भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या सांगण्यावरून इंटरपोलनं जाझला केली आहे अटक. अमेरिकेची गुप्तचर संस्थेसाठी तो काम करत होता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.